नमस्कार मंडळी. हे सर्व साहित्य पाहून ओळखा, पाहू कोणता पदार्थ बनणार आहे आज. यामध्ये आहे वटाणा, शेंगदाणा, मटकी, मूग, चना, कांदा, काकडी, लिंबू आणि टमाटा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. चॅनलवर नवीन आहात ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. सर्वात पहिले मी कांदा कट करून घेतलाय. कांद्याच्या नंतर मी काकडी कट करून घेत आहे आणि कांद्याच्या नंतर आपण टमॅटो कट करून घेणार आहोत. दाखवलेल्या साहित्यामध्ये मटकी, मूग, चना हे सर्व साहित्य मी संध्याकाळी भिजायला घातले होते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला चांगले कोंब आलेले आहेत. कांदा, काकडी, टमॅटो हे सर्व साहित्य मी बारीक कट करून घेतले आहे. हे सलाड संध्याकाळी खाण्यासाठी खूप चांगले आहे. डाएटवरती असणाऱ्या व्यक्तींना तर खूपच चांगला हा सलाड बनतो, तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. हे सर्व साहित्य कट करून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मूग आणि मटकी, ज्याला आपण कोंब आणलेले आहेत. तसेच त्यामध्ये ॲड करायचं आहे चना आणि वटाणे पण. आता यामध्ये ॲड करणार आहोत आपण तिखट आणि मीठ. अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे, जास्त नाही वापरायचं. आणि यावरती आपण भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे. भाजलेले शेंगदाणे यामध्ये खूप छान लागतात. ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा. यामध्ये तुम्ही हवं असेल तर डाळिंबसुद्धा घालू शकता. हा सलाड तुम्ही रात्री किंवा दुपारी जेवणासोबत खाऊ शकता. खूपच छान सलाड होतो हा. नक्की ट्राय करा. हे सर्व साहित्य मिक्स करून झाले की यावरती आपण थोडासा लिंबू सोडणार आहोत. त्यामुळे टेस्ट आणखीन थोडी खूपच छान होते.